हॅलो फ्रेंड्स, मी स्नेहल. स्मिता स्नेहल यम्मी किचनमध्ये आपले स्वागत आहे. व्हॅलेंटाईन स्पेशल अतिशय सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी खर्चात आपण चॉकलेट चीज केक बनवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी ही अमूलची फ्रेश क्रीम टाकत आहे, अर्धा बाउल टाकत आहे. आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आणि गॅसवरती व्यवस्थित असं गरम करून घेऊया. मीडियम गॅसवरती गरम होऊन द्यायचं आहे आपल्याला हे दूध व्यवस्थित एकदम. अशा प्रकारे आपल्या दुधाला छान अशी उकळी आलेली आहे, व्यवस्थित अशी साय आलेली आहे त्याला. आता इथे मी ना 1 टेबलस्पून व्हिनेगर घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून मी पाणी घातलेलं आहे. ते याच्यामध्ये घालून आपण दूध जे आहे ते फाडून घेणार आहोत. याचं आपण थोडक्यात पनीर बनवणार आहोत. तुमच्याकडे जर व्हिनेगर नसेल तर तुम्ही लिंबाचा रस घेतला तरी चालू शकतं. आपलं दूध छान असं फाटायला लागलेलं आहे. व्यवस्थित असं पूर्ण ते कळली असं करून घ्यायचं, म्हणजे दह्यासारखं छान असं ते फाटलं पाहिजे, पूर्ण सेपरेट झालं पाहिजे. बरोबर एवढ्या प्रमाणात आपलं हे दूध फाटलं गेलेलं आहे. संपूर्ण आपलं व्हिनेगरचं मिश्रण जे आहे ते याच्यामध्ये लागलेलं आहे. आता मी गॅस बंद करून घेते. आता इथे मी एक गाळण घेतलेली आहे, त्याच्यावरती असा हा कॉटनचा रुमाल घालते आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे जे नासवलेलं दूध आहे ते मिश्रण घालून घेणार आहे. आता हे मिश्रण असंच आपल्याला थंड होऊन द्यायचं आहे. हे आपल्याला पिळून घ्यायचं नाही किंवा वॉश करून घ्यायचं सुद्धा नाही आहे. ॲज इट इज असंच त्याच्यातलं पाणी आपल्याला निघून गेलं पाहिजे आणि मग ते आपण त्याचं अतिशय सोप्या पद्धतीने आपण क्रीम चीज बनवणार आहे. आता आपण हे बाजूला ठेवून घेऊया. ओरिओ चॉकलेटचं पॅकेट घेतलेलं आहे. आपण हे एका मिक्सरच्या बाउलमध्ये त्याची फाईन अशी पावडर करून घेऊया. आता आपण मिक्सरला अशी व्यवस्थित अशी फाईन पावडर करून घेतलेली आहे. असं ते आपली जी वाळू असते त्या पद्धतीने आपल्याला ते दिसतं आहे. ज्या बाउलमध्ये आपल्याला चीज केक बनवायचा आहे त्याच्यामध्ये आपण हे मिश्रण काढून घेऊया बिस्किटचं. इथे मी असा हा प्लास्टिकचा ट्रान्सपरंट बाउल घेतलेला आहे, जेणेकरून आपल्याला याच्यामध्ये आपल्या लेयर्स समजून येतील. तुम्ही घरातल्या स्टीलच्या डब्यामध्ये बनवलं तरी सुद्धा चालू शकतं. आता आपण हे एका डब्यामध्ये काढून घेऊया ही पावडर. आणि आता याच्यामध्ये ना एक मोठा 1 टेबलस्पून म्हणतात त्याला, ते बटर घेतलेलं आहे, ते मेल्ट करून घेणार आहे व्यवस्थित असं. आता हे व्यवस्थित मेल्ट झालेलं आहे. आता या मिश्रणामध्ये आपण हे बटर जे आहे मेल्टेड बटर ते घालून घेऊया आणि ते व्यवस्थित असं याच्यामध्येच मिक्स करायचं, उगाच एक्स्ट्रा बाउल्स घ्यायचे नाही. आता ते असं व्यवस्थित असं आपण दाबून घेऊया खालती. त्या चमच्याच्या साहाय्यानेच दाबून घ्यायचं. घट्टसर असं दाबून घेतलेलं आहे आणि आता आपण हे एक 5 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवणार आहोत सेट होण्यासाठी. आता आपण क्रीम चीज बनवून घेऊया. आता याच्यातलं हे जे पनीर जे झालेलं आहे याच्यातलं बऱ्यापैकी पाणी गेलेलं आहे. आता आपण ते एका मिक्सरच्या बाउलमध्ये काढून घेऊया. आता याच्यामध्ये आपण ना 2 टेबलस्पून साखर घालून घेऊया स्वीटनेससाठी आणि एक 1/3 कप आपण फ्रेश क्रीम अमूलची जी येते ती घालून घेऊया आणि 4 ते 5 स्ट्रीम आपण व्हॅनिला एसेन्सचे घालून घेऊया आणि हे मिक्सरला छान असं पेस्ट करून घेऊया. अशा पद्धतीने आपलं स्वस्तात मस्त असं घरच्या घरी क्रीम चीज तयार होईल. आता मिक्सरमधून आपण बारीक करून घेतलेलं आहे ते छान अशी पेस्ट बघूया. व्यवस्थित असं क्रीमी टेक्स्चर झालेलं आहे. मार्केटमध्ये जसं मिळतं तसंच सेम हे घरच्या घरी स्वस्तात मस्त आपलं चीज क्रीम तयार झालेलं आहे. आता आपण हे त्या बिस्किटच्या मिश्रणावरती पोर करून घेऊया. आपलं जे बिस्किटचं मिश्रण होतं जे आपण फ्रीजमध्ये ठेवलं होतं सेट होण्यासाठी तेही व्यवस्थित असं सेट झालेलं आहे. त्याच्यावरती आपण हे चीज क्रीम घालून घेऊया. आता हे व्यवस्थित असं आपण फ्रीजमध्ये एक 15 मिनिटासाठी सेट होण्यासाठी ठेवूया आणि मग त्याच्यानंतरला आपण अजून एक वरती चॉकलेटची लेअर देणार आहोत. इथे मी मोर्डेचा डार्क कंपाऊंड घेतलेला आहे. हा पूर्ण 1 स्लॅब घेतलेला आहे. आता इथे मी डार्क कंपाऊंड व्यवस्थित असं बारीक कट करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी ही अमूल फ्रेश क्रीम घालते आहे. 2 ते 3 टेबलस्पून मी याच्यामध्ये घालते आहे आणि याचं छान असं गनाश बनवून घेणार आहे. गनाश आपण 2 पद्धतीने बनवू शकतो. डबल बॉयलर पद्धतीने पण बनवू शकतो. मायक्रोवेव्हमध्ये 30 सेकंडचं आपण टायमिंग लावून चॉकलेट जे आहे ते आपण मेल्ट करून घ्यायचं आहे. डबल बॉयलर पद्धतीने म्हणजे आपण खालती एका टोपामध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यावरती हे चॉकलेट ठेवायचं आणि ते मेल्ट करून घ्यायचं. पण आता सध्या मी हे मायक्रोवेव्हमध्ये मेल्ट करून घेते 30 सेकंडला. आता आपण मायक्रोवेव्हमध्ये चॉकलेट ठेवून घेतलेलं आहे गनाश करण्यासाठी.
तर हे 30 सेकंडसाठी मी लावलेलं आहे. तर इथे 30 सेकंड झालेले आहेत, परंतु ते अजून व्यवस्थित मेल्ट होण्यासाठी मी पुन्हा एक 30 सेकंडचं टायमिंग लावते आहे मायक्रोवेव्हमध्ये. आता आपलं चॉकलेट जे आहे ते व्यवस्थित असं मेल्ट झालेलं आहे. आपण काढून घेऊया ते. आणि आता ते गनाश जे आहे ते व्यवस्थित आपण असं मिक्स करून घेऊया. अतिशय पटकन आपलं मायक्रोवेव्हमध्ये होतं. त्याच पद्धतीने आपल्या गॅसवरती सुद्धा आपण करू शकतो, डबल बॉयलर पद्धतीने. व्यवस्थित आपलं गनाश जे आहे तयार झालेलं आहे. खूप छान असं आपलं हे गनाश तयार झालेलं आहे. शाईन पण खूप छान आलेली आहे. ओरी कन्सिस्टन्समध्ये झालेलं आहे. आता हे थोडं थंड होऊन देऊया आणि त्याच्यानंतर आपण त्या चीज क्रीमवरती हे घालून घेऊया. अशा प्रकारे आपलं हे छान चीजचं फिलिंग सुद्धा व्यवस्थित असं सेट झालेलं आहे. आता आपण त्याच्यावरती चॉकलेट गनाश स्प्रेड करून घेऊया. गनाश पण व्यवस्थित आपलं असं थंड झालेलं आहे. आता आपण याच्यावरती हे व्यवस्थित असं पोर करून घेऊया, म्हणजे सेट करून घेऊया. अशा प्रकारे व्यवस्थित आपण असं गनाश सुद्धा याच्यावरती पोर केलेलं आहे. आता आपण हे 1 तासासाठी व्यवस्थित असं फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवणार आहोत. अशा प्रकारे आपला हा चीज केक सेट झालेला आहे. आपण 1 तास फ्रीजमध्ये ठेवला होता. आता मी तुम्हाला एका साईडने कट करून दाखवते. तो अतिशय छान असं क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे. खूपच छान असं क्रीमी झालेला आहे हा चीज केक. आणि त्याच्या लेयर्स पण तुम्हाला दाखवते मी. अशा पद्धतीने याच्या लेयर्स आलेले आहेत. खालती आपल्या बिस्किटचा हा जो बेस आहे तो, त्याच्यावरती हा चीज क्रीमचा लेयर आणि वरती आपण चॉकलेट गनाशचा टाकलेला हा लेयर. अतिशय सोप्या पद्धतीने आणि पटकन होणारा असा हा चीज केक आपण बनवलेला आहे. लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच आवडेल असा हा चीज केक आहे. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.